मी आलेली माझ्या माहेरी. ही बघा गँग फॅमिली बघू शकताय. बघू शकतायत माझी मम्मी कामावरून आलेली. यांना सवय नाही ना, मी असे कधी माहेरी व्हिडिओ बनले त्यामुळे यांचे रिॲक्शन वेगळेच होतं. तर नमस्कार फॅमिली, तुम्हाला सगळ्यांना कळत असेल मी कुठं आलेली. मी आलेली माझ्या माहेरी. ही बघा गँग, त्यांना माहिती मी व्हिडिओ बनते ते बरोबर डोकलेले येतं. ह्या माझ्या 2 छोट्याल्या बहिणी, हा माझा चुलत भाऊ, तो पण भाऊचे छोटा, हा पण भाऊचे. व्हिडिओ शूट करायसाठी ना कलर घेतले होते इंस्टाग्रामवरती. मला 2-3 रील्स बनवायच्या होत्या तर मी बनवल्या. आता हे माझं बघून ना सेम आहे ना, त्या मुलाला भिजायचा प्रयत्न करतो, त्यांच्या अंगावरती पाणी शिपतोय. इकडे आहे बघा, त्याचं तोंड पण बघा, त्याचं तोंडाला पण कलर लागले आणि होळी खेळत होतं. झाले यांची होळी सुरू. काय बरं द्यायचे थांब. आणि आम्ही जे व्हिडिओ बनवले होते ते माझा भाऊ एडिट करतोय. कुठं गेला? हा आहे माझा भाऊ, तो एडिट करून राहिला व्हिडिओ. म्हणजे मला एडिटरला कुठं कमी नाही बरं का. तिकडं मिस्टर कर चांगला एडिट झाला पाहिजे. 100%. तर करा मग एडिट. फॅमिली बघू शकताय, ही माझी आजी आहे, म्हणजे माझ्या मम्मीची आजी, म्हणजे माझी आई आजी आहे. हा राहू काय नाही होत, नको काढू. बरे बघा, तर ही माझी आजी आहे. बघा पदर, लगेच पदर. तर आता झोपा बिपा काढते. मम्मी नाहीये घरी कारण की मम्मी रानात गेली शेतात. काय नाही, आता माहेरला आली म्हणले ना, फुल एन्जॉय, फुल आराम करायचा. तुम्हाला माहिती का माहेरला काय आवडतं? मला ना माहेरला फक्त ह्याच कारणामुळे आवडतं की खूप 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 आराम भेटतो. नो टेन्शन, नो काम, मज्जा असते. त्यामुळे ना मी आता मस्त कॉलेजवरून आलेली आहे. कॉलेजला काही व्हिडिओ बनणं नाही झालं माझ्याच्यानी, कारण की प्रॅक्टिकल वगैरे नव्हतं, फक्त कॉलेज होतं. मी गेले पटकन आले. पप्पा घ्यायला पण आले होते स्टॉपला. घरी आले, कपडे चेंज केले, जेवण केलं. आता मस्त एक झोप होणार. सासरी तसं नाही, सासरी कपडे चेंज करा कामाला लागा. इकडं कसं आहे, त्याच्यामुळे भांडणं केले पण आरामासाठी आले. माझा आवाज बाहेर गेला लगेच पळत येत. 5 वाजलेले तर त्यामुळे चिले पिले बघा शाळेतून आलेले तर. ऋतू बघा काय करतो, त्यांच्या अंगावरती पाणी शिपतोय. त्याची आज होळी चालली. पाहू शकतायत माझी मम्मी कामावरून आलेली आहे. तर ही आहे माझी मम्मी, स्वयंपाकाला लागलेली. एवढे नको रिॲक्शन देऊ. स्वयंपाकाला लागलेली आहे. ही माझी आजी. काय केलं? कढई घेतलेली आहे. कवा घेतली? कढई दाखवते. आणि ह्यो रुद्रा आराम करतोय. तो भाऊ एडिटिंग करतोय माझेच व्हिडिओ. अजून चल बाई बाहेर. बहिणी मस्त कढई घेतली. पेढा घे ना. कढई पेढा घे. काकी कुठे गेली? तर ही माझी काकी आहे. काय करते काकी? यांना सवय नाही ना, मी असे कधी माहेरी व्हिडिओ बनले त्यामुळे यांचे रिॲक्शन वेगळेच होतं. ही काकी आहे. हे कुठे गेले? हे नमुने बघा इकडे मोबाईल बघते. मम्मी कर स्वयंपाक. काकी माहेरी आल्यावर एकच मज्जा आहे, हक्काने म्हणायचं मम्मी कर स्वयंपाक. तसं तिकडं सगळं आपलंच, मलाच करायचा. कर पटकन स्वयंपाक, भूक लागली. हॉटेलवरची भाजी रात्रीच खाल्ली ना बाई. आता मम्मी हॉटेलवरची भाजी रात्रीच खाल्ली. पाहुणा बिझीत बाई, तिकडं पाहुणा म्हणलेली तर आराम करायला गेली. आता हॉटेलची भाजी सांगितलं म्हणते काय नको रे तू. चांगलं गाणं लाव. क्वालिटी बघू. तर मग आता मस्त पैकी काही क्लिपा घेतलेल्या आहेत आणि त्यांना सेंड पण करून दिलात, कारण की मला तर एडिटिंग जमत नाही. आणि आता जेवण करायचं आणि झोपून घ्यायचं. रुद्र पण झोपी गेलेला आहे आणि मी त्यांना व्हिडिओ सेंड केलाय. ते व्हिडिओ एडिट करून आज सोडते ना संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. तर सगळ्यांनी ब्लॉग पूर्ण बघायचा आहे आणि कमेंटमध्ये सांगा मला बनायला जमलं की नाही. जमतोय, हळूहळू ट्राय करून राहिले, कारण की एवढी पण सवय नाही आहे मला, पण प्रयत्न करतेय म्हणजे कसा मला चांगला बनवता येईल तसं. त्यामुळे ना व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा सोनालीने व्हिडिओ कसा बनवला आहे. तर फायनली आता मी व्हिडिओ पण एडिट केलेला आहे ना, अपलोड पण केलेला आहे. तो तुम्ही व्हिडिओ पाहिलेला पण आहे. आणि आता जर आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, कारण की आमचे असेच नवीन ब्लॉग तुमच्या पत्र पोहोचतील.
आणि जर सापडत नसतील ब्लॉग तर गोकुळ सोनाली सर्च मारायचे युट्यूबला आणि व्हिडिओ पाच जायचे बरं का. तर बाय बाय.